कधी काळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग यांच्यासोबत होणारी तुलना आणि प्रत्यक्षात पण त्यांच्या दोघांसारखीच क्रिकेटची खेळण्याची शैली म्हणून ओळखला जाणारा मुंबईचा वंडर बॉय पृथ्वी शॉ. सचिन तेंडुलकर सारखाच टायमिंग, स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक शॉट आणि वीरेंद्र सहवाग सारखाच हँड आय कोऑर्डिनेशन, स्क्वेअर ड्राईव्ह आणि कट शॉट. मग एवढी सगळी गुणवत्ता असून देखील या खेळाडूबद्दल आता चर्चा कुठेच का होत नाहीये किंवा IPL मध्ये त्याने पूर्ण सीझन मध्ये त्याला एक सुद्धा मॅच का खेळता आली नाही. तर नमस्कार, माझे नाव भाऊ जोरी. सफर आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि आज आपण अशाच एका क्रिकेटच्या दुनियेमध्ये खूप कमी वेळात चर्चेत आलेला आणि त्यापेक्षाही कमी वेळात चर्चेमधनं गायब झालेल्या पृथ्वी शॉ बद्दलची गोष्ट पाहूयात. तर पृथ्वी शॉ दिसायला अगदी सचिन आणि सहवाग सारखाच कमी उंचीचा आणि क्रिकेटचे शॉट जसे काय तो सर्व त्या दोघांकडनं शिकलेला. त्याचा जन्म 9 नोव्हेंबर 1999 रोजी मुंबई ठाणे या ठिकाणी झाला. तो सर्वात जास्त चर्चेत केव्हा आला तर मुंबई येथील शालेय स्पर्धेमध्ये, ज्याला आपण हॅरिस शिल्ड स्पर्धा बोलतो, त्या स्पर्धेमध्ये त्याने तब्बल 546 धावा केल्या, त्या पण 330 बॉल्स मध्ये त्यामध्ये. आणि तेव्हा तो फक्त 14 वर्षाचा होता. त्यानंतर त्याची 2018 मध्ये भारतीय अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि तेव्हा सुद्धा त्याची कामगिरी तिथे पण खूप चांगली झाली. त्याने तिथे 6 मॅचेस मध्ये 261 धावा केल्या. त्याची त्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची पहिल्याच मॅचची जवळपास 94 धावांची ही पारी पण त्यामध्ये होती. आणि त्याच्यासोबतच तो असा कॅप्टन होता की त्याच्या कॅप्टन्सीच्या अंडर इंडिया अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेली होती आणि त्याच्यासोबतच शुभमन गिल त्याचा व्हाईस कॅप्टन होता. दोघांची जर आताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शुभमन गिल ODI आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे, त्यासोबत तो गुजरात टायटन्सच्या संघाचा सुद्धा कर्णधार आहे. पण जर पृथ्वी शॉ जर पाहिलं तर सध्या तो एका टीम मध्ये सुद्धा फिक्स नाहीये, त्याला खेळण्याला संधी भेटत नाही. तर ज्यावेळेस त्या दोघांमध्ये एवढं टॅलेंट असताना देखील किंवा नेव्हाना पृथ्वी शॉ मध्ये ते ज्यावेळेस शुभमन गिल यांनी दोघं सोबत खेळायचे त्यावेळेस पृथ्वी शॉ मध्ये खूप जास्त टॅलेंट असून देखील आता ही कंडिशन काय आहे की तिथे पृथ्वी शॉ सध्या कोणत्याही चर्चेचा भाग नाहीये. त्याच्याबद्दल आपण थोडी सविस्तर त्याच्या पुढे पाहूयात. त्याने 2018 मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. त्या मॅच मध्ये त्याने 134 धावा केल्या वेस्ट इंडिज विरुद्ध आणि जवळपास त्याने 100 धावा या 99 बॉलमध्येच पूर्ण केल्या. आणि प्रत्येकाला त्यावेळेस असंच वाटत होतं की हा आपल्याला पुन्हा एकदा ओपनिंगच्या स्लॉटसाठी पुन्हा एकदा वीरेंद्र सहवाग भेटलेला आहे, कारण वीरेंद्र सहवाग सारखीच त्याची खेळण्याची बऱ्यापैकी शैली होती कसोटीमध्ये. तो अटॅकिंग क्रिकेट खेळायचा, स्पीड मध्ये खेळायचा, अग्रेशन मध्ये खेळायचा. त्यामुळे सर्वांना हीच अपेक्षा होती की हा पुढे जाऊन वीरेंद्र सहवागची जागा चालू शकतो कसोटी ॲज अ ओपनिंग बॅट्समन म्हणून. त्यानंतर त्याला 2020 मध्ये ODI पण पहिली मॅच भेटली ती न्यूझीलंड विरुद्ध, तिथे त्याने 20 धावा केल्या. त्यानंतर त्याने T20ची पहिली मॅच जी होती ती श्रीलंकेविरुद्ध, तिथे तो शून्यावरतीच बाद झाला. आणि आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये कसोटीमध्ये 5 मॅचेस मध्ये त्याने 339 धावा केल्या आहेत. 6 ज्या ODIच्या 6 मॅचेस आहेत त्यामध्ये त्याने 189 धावा केल्या आहेत. आणि जी आता सांगितलं तसं T20 मध्ये त्याने एकच मॅच खेळली आणि त्यामध्ये काहीच धावा नाहीये. तर डोमेस्टिक आणि रणजीमध्ये सुद्धा त्याच्या जवळपास 5,000 धावा आहेत. विजय हजारेमध्ये त्याच्या 3,500 धावा आहेत. आणि एका सीझन मध्ये जवळपास सर्वात जास्त धावा करण्याचा म्हणजे 827 धावा करण्याचा जो रेकॉर्ड आहे तो सुद्धा अजूनपर्यंत त्याच्याच नावावरती आहे. 2020 आणि 21 मध्ये तो खूप जास्त चर्चेत आणि लाईमलाईट मध्ये आला. पृथ्वी शॉ ऑफफिल्डच्या लाईफस्टाईल मध्ये सुद्धा खूप जास्त चर्चेत येऊ लागला. ज्यामध्ये त्याचा फोकस हा क्रिकेट वरून कदाचित दुसऱ्या गोष्टींकडे जास्त गेला असल्या कारणाने त्याचा वर्क इथिक्स म्हणू शकतो आपण, मिसिंग जो ट्रेनिंग सेशन आहे तो मिस करत होता. त्याच्यानंतर इन्क्रीज त्याची जी बॉडी फॅट होती ती इन्क्रीज झाली होती. आणि वेट या इश्यूमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याला रणजी ट्रॉफीच्या संघामधून वगळलं केलं. आणि त्यानंतर त्याच्या वाढत्या वजनामुळे जो त्याचा फुटवर्क होता तो खूप स्लो झाला होता. फिल्डिंग मध्ये त्याचे ते परिणाम दिसून येत होते. आणि यामध्ये भर घालणारी गोष्टी म्हणजे दुखापतीचा पार्ट होता हा, की सर्व स्पोर्ट पर्सनचा जो पार्ट असतो, जो इंजरीज वगैरे. आणि त्यानंतर 2020 आणि 2022 मध्ये काही मुलींसोबतचे जे प्रकरण आहेत ती पण बाहेर यायला लागली. सपना गिल सोबत झालेले छेडछाडीचे प्रकरण ते खूप जास्त प्रमाणात व्हायरल झालं. उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, या सर्व गोष्टींमध्ये तो बाकीच्या गोष्टींमुळेच तो जास्त हायलाईट होऊ लागला. आणि त्यामुळे 2024 पर्यंत सतत 7 वर्ष एकाच दिल्लीच्या संघामध्ये, IPLच्या संघामध्ये असणारा तो, त्याला दिल्लीच्या संघाने रिटेन सुद्धा केलं नाही. 2025च्या ऑप्शन मध्ये पहिल्या 2 राऊंड मध्ये त्याला कोणी खरेदी केलं नाही. त्यानंतर थर्ड राऊंड मध्ये, कॉलबॅकच्या राऊंड मध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 75 लाखाच्या त्याच्या बेस प्राइस वरती त्याला घेतलं गेलं. त्यावेळेस सुद्धा असंच वाटलं होतं सर्वांना की आता दिल्लीने त्याला परचेस केला आहे तर आपल्याला KL राहुल आणि पृथ्वी शॉ या दोघांना पुन्हा एकदा ओपनिंगला खेळताना पाहता येईल. पण तसं काही झालं नाही. त्याला पुन्हा एकदा दिल्लीच्या संघाकडून एकही मॅच IPLची सीझनची खेळता आली नाही. एवढ्या जास्त प्रकाश जोतात असणारा आणि खूप जास्त प्रभावशाली असणारा पृथ्वी शॉ फक्त त्याच्या वर्क इथिक्स, फिटनेस
बेशिस्त या सर्व गोष्टींमध्ये आणि आपल्याला मिळालेली जी प्रसिद्धी आहे आणि कशामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाली त्या गोष्टीची प्रामाणिक न राहिल्यामुळे त्याच्यावरती कदाचित आज जी वेळ आलेली आहे ती त्याच्यावरती आली असावी. आणि विश्वाच्या ज्या गोष्टीमधून आहे कदाचित आपल्याला एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की प्रसिद्धी आणि प्रकाश झोतात न जाता ज्या गोष्टीमुळे आपल्याला हे सर्व मिळाले आहे किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्राची प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि तिथे प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तरी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा.